हॅलो. हाय एव्हरीवन. बऱ्याच दिवसानंतर आज मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. गेले काही दिवस व्हिडिओ रेकॉर्ड करता नाही आला ट्रेडचा. तर आपले काही थोडेफार ट्रेड झालेले गेल्या काही दिवसात, एवढे काही जास्त ट्रेडिंग पण मी नाही केलं. पण आजचा ट्रेड आपला चांगला चालला आहे, तर मला वाटलं की आज ह्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करावा. तर इथं बघा, इथं आपल्या टार्गेटच्या आसपास आलेलं आहे मार्केट. इथं बघा, एक झोन मी ड्रॉ केला होता, रेजिस्टन्स झोन. इथं झोन लेवल मार्केट टच झालं आहे, तर हे आपलं टार्गेट होतं. मी एकदा ऑर्डरला एक्झिट करतो. आपला 177, 179, $78 एवढा प्रॉफिट चालू आहे. 180, तर मी याला एकदा क्लोज करतो. ओके, चला पोझिशन क्लोज केली. $187 प्रॉफिट बुक झाला आहे. आता मी ट्रेड कुठे घेतला होता? आता बघा, मी ह्या ठिकाणी ट्रेड घेतला होता. जर ह्या चार्टवरती जर तुम्ही बघितलं तर मी ट्रेड ह्या ठिकाणी, इथं बघा, इथं हा हाय ब्रेक झाला, ह्या ठिकाणी एक पोझिशन टाकली होती. नंतर मार्केट थोडं वरती गेलं आणि ह्या ठिकाणी एक पोझिशन टाकली होती, म्हणजे एक आसपास होत्या. आणि एक मिनी लॉट घेतलेला आपण. ओके ओके इथं बघा, $51 एक लॉस, सॉरी, आपला प्रॉफिट झाला $51 एकामध्ये आणि एकामध्ये $96 प्रॉफिट. तर आता आपल्याला एक चांगला प्रॉफिट झाला आहे. तर आपण ह्या चार्टवरती एकदा लॉजिक बघूया. आता मी काय करतो, एकदा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला दाखवतो. इथं बघा, मार्केटने पहिले इथं हॉल्ट केलं होतं, प्रॉपर हॉल्ट केलं होतं. ओके, हॉल्ट केल्यानंतर मार्केटने काय केलं, इथून खाली पडलं. इथून खाली पडलं तर इथूनच मार्केटने लोअरला बनवून खाली पडायला पाहिजे होतं. मार्केटने तसं केलं नाही, मार्केट इथून वरती गेलं आणि इथं पॉज घेतला मार्केटने. ओके, त्यानंतर मग आपण ह्या गोष्टी बघितल्या. त्यानंतर मी 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट झालो. इथं बघू शकता, इथं पण बघा की मार्केटने ऑलरेडी इथे एक मोठा पॉज घेतला होता. ओके, पॉज घेतला होता. त्यानंतर जसं मी आता सांगितलं, जसं इथं बघा खाली पडलं, इथं मार्केट खाली आलं, परत वरती गेलं, परत खाली आलं. तर इथला लो ब्रेक केला ऑलरेडी. इथून मार्केटने खाली जायला पाहिजे होतं. मार्केटने काय केलं, इथून वरती गेलं बघा, इथून वरती गेलं आणि इथला हाय ब्रेक केला. म्हणजेच काय, एक 5 मिनिटामध्ये इथे एक डब्ल्यू पॅटर्न पण मांडला आहे. ओके, पण इथं आपण वाट बघितली, इथून मार्केट परत थोडं खाली आलं इथं. मग ह्या ठिकाणी काय केलं, ह्या ठिकाणी आपण आणखी एका डब्ल्यू पॅटर्नवरती ट्रेड घेतला. पण तो आपण बघितलं तर 1 मिनिटामध्ये. माझ्या 5 मिनिटामध्ये पहिले इथं ट्रेंड थोडा चेंज झाला. म्हणजेच काय, मार्केट इथं खाली पडत होतं, तर खाली पडत असताना काय झालं की इथला हाय ब्रेक झाला. म्हणजेच काय, इथं डब्ल्यू पॅटर्न बनला आहे. ओके, म्हणजे इथं ट्रेंड चेंज झाला. नंतर मग आपण काय केलं, 1 मिनिटामध्ये शिफ्ट झालो. इथे बघा, इथे काय झालं की इथून मार्केट वरती गेलं, इथं मार्केटने हॉल्ट केलं, परत इथं बघा चांगलं खाली पडलं, इथं डब्ल्यू पॅटर्न बनवला. इथे बघा, इथं मार्केट खाली पडलं, इथं वरती गेलं, परत खाली पडलं, परत वरती. इथे एक रिस्क ट्रेड होता, एक छोटासा ट्रेड होता. एस एल पण खूप छोटा होता. ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी मी एक पहिला ट्रेड घेतला, ॲक्टिव्ह केला. नंतर मार्केट परत इथं वरती गेलं, मला वाटलं की चालेल, एक कॉन्फिडन्स वाढला. नंतर मी सेकंड पोझिशन इथे टाकली आणि आपला एस एल इथं होता, एक छोटासा एस एल होता. पण मार्केट जसं इथून वरती गेलं ना, हे लेवलपर्यंत, तर मला असं वाटलं की ऑलरेडी 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये तर इथं डब्ल्यू बनलेला आहे. ओके, डब्ल्यू बनलेलं म्हणजे याचं टार्गेट खूप वरती असणार आहे, मार्केट वरती जाणार आहे. इथं हॉल्ट पण केलं, इथं डब्ल्यूवरती आपण ट्रेड, इथून वरती पण चाललं आहे मार्केट. म्हणजे ना, मार्केट अपसाईडला जाण्यासाठी रेडी किंवा अपसाईडला चाललं आहे. तर ह्या गोष्टी बघता मग मी काय केलं, परत 5 मिनिटामध्ये मग मी इथं रेजिस्टन्स झोन ड्रॉ केला बघा. हे इथे रेजिस्टन्स झोन ड्रॉ केला आणि मी एवढं टार्गेट ठेवलं होतं, मोठं टार्गेट ठेवलं होतं, कारण की आपण खूप इथं बॉटमला ट्रेड कॅप्चर केला होता. बॉटमला ट्रेड कॅप्चर केला होता, टार्गेट खूप मोठं घेतलं आज आपण, आपल्याला एक चांगलं टार्गेट भेटलं. तर चला, आज एक चांगला प्रॉफिट झाला आपल्याला. इथून पुढे पण असेच व्हिडिओ येत राहतील आणि ट्राय करू नेक्स्ट वीक किंवा त्यापेक्षा पुढच्या वीकमध्ये मी ट्राय करेल की म्हणजे डेली लाईव्ह यायचं, म्हणजे लाईव्ह तुमच्यासमोर पण ट्रेड घ्यायचा, तुम्हाला पण घेता येईल असं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण ट्राय करूया. बघूया नेक्स्ट वीकमध्ये जमतं आहे का किंवा पॉसिबल होतं आहे का. आपल्याला नाही झालं तर त्याच्या पुढच्या वीकमध्ये बघूया, मी ट्राय करेल. तर ठीक आहे, अशाच नवीन गोष्टी बघण्यासाठी, नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओ बघत राहा. चला, बाय बाय.